मित्रांनो, एका महिलेने तिची तक्रार नोंदवण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले, जिथे तिला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु महिलेने तिची तक्रार सुरू केल्यानंतर ती एक क्षण थांबली, कारण समोर बसलेले SP साहेब दुसरे तिसरे कोणी नसून तिचे घटस्फोटित पती निघाले. ही भेट त्या महिलेकरता आणि SP साहेबांसाठी देखील अत्यंत अस्वस्थ करणारी होती. दोघांमध्ये निर्माण झालेल्या शांततेच्या क्षणाने संपूर्ण पोलीस ठाण्याचे वातावरण बदलले. ही बातमी बाहेर येताच संपूर्ण पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आणि जे घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील. नेहा एक साधी पण धाडसी महिला, जी नेहमी तिच्या हक्कांसाठी आवाज उठवायची. त्या दिवशी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणीसाठी जिल्हा पोलीस ठाण्यात आली होती. एकीकाळी नेहाचे जीवन आनंदाने भरलेले होते, पण घटस्फोटानंतर तिचे आयुष्य संघर्षमय झाले. आता ती एकटीच तिच्या मुलाचा सांभाळ करत होती आणि समाजाच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जात होती. त्या दिवशी नेहा शेजारच्या असामाजिक तत्वांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. तिने यापूर्वी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा तिला पोलिसात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण पोलीस ठाण्यात पाऊल टाकल्यावर तिला काहीतरी वेगळं जाणवलं. आतलं वातावरण तिच्या भूतकाळातील आठवणींना जागं करत होतं. पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की हा गंभीर प्रकार असल्याने प्रकरण SP साहेबांकडे जाईल. नेहाने त्यांच्या सूचनांचे पालन केले आणि वाट पाहू लागली. पण जसे तिने SP साहेबांच्या ऑफिसचा दरवाजा उघडला, तिच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली. समोर बसलेला व्यक्ती कोणी दुसरा नसून तिचा घटस्फोटित नवरा अभय होता. अभय, जो एकेकाळी नेहाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आता तो एका जिल्ह्याचा SP बनला होता. त्याची कडक वर्दी आणि गंभीर चेहरा पाहून नेहाचं मन जोरात धडधडू लागलं. तिला विश्वास बसत नव्हता की इतक्या वर्षांनंतर ती त्याच व्यक्तीसमोर उभी राहील, ज्याने कधी तिच्या आयुष्याचा भाग होऊनही तिला एकटीला सोडून दिलं होतं. अभय देखील नेहाला पाहून आश्चर्यचकित झाला. दोघांच्या डोळ्यात अनेक प्रश्न आणि भावना दिसत होत्या. हा एक असा योगायोग होता ज्याने दोघांना त्यांच्या भूतकाळासमोर उभं केलं. नेहा आणि अभय या दोघांसाठीही हा क्षण धक्का देणारा होता. नेहाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिची तक्रार नोंदवण्यासाठी तिला त्या व्यक्तीसमोर उभं राहावं लागेल, ज्याच्याशी तिने वर्षांपूर्वी नाते तोडलं होतं. अभय, जो त्याच्या वर्दीत आत्मविश्वासाने भरलेला होता, अचानक अस्वस्थ झाला. नेहाला पाहून त्याच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरंगू लागल्या. एक काळ होता जेव्हा दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण परिस्थिती आणि गैरसमज यामुळे त्यांचं नातं संपलं होतं. नेहाचे पाय जागीच थांबले. तिची इच्छा असूनही त्या खोलीत प्रवेश करू शकत नव्हती. तिच्या हातातली तक्रारीची फाईल ती घट्ट पकडून उभी होती. तिच्या डोळ्यात राग, दुःख आणि संभ्रमाचं अनोखं मिश्रण दिसत होतं. त्याच वेळेस अभयनेही तिच्याकडे पाहत स्वतःला सावरलं. त्याच्या मनात अपराधीपणाची आणि पश्चात्तापाची भावना होती, पण त्याची वर्दी त्याला त्याच्या पदाची मर्यादा पाळण्यास भाग पाडत होती. तुमची तक्रार काय आहे? अभयने आपल्या भावना लपवून गंभीर स्वरात विचारले, पण त्याच्या आवाजातील हलकासा कापरा नेहाने लगेचच ओळखला. नेहाने स्वतःला सावरत ठाम स्वरात उत्तर दिले, ही माझी वैयक्तिक समस्या आहे. मी इथे न्यायासाठी आले आहे आणि मला खात्री आहे की या प्रकरणात कोणताही पक्षपात होणार नाही. नेहाच्या या शब्दांनी अभयला अंतर्बाह्य हलवून टाकले. त्याला जाणवलं की नेहा आजही तिच्या स्वाभिमानी आणि मजबूत व्यक्तिमत्वावर ठाम आहे. त्याने फाईल हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली, पण त्याच्या मनात भूतकाळातील आठवणींनी फेर धरला. ते क्षण जेव्हा दोघांनी आनंद आणि संघर्ष एकत्र अनुभवले होते, आणि तो दिवस जेव्हा त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. नेहाला जाणवले की अभय तिच्याकडे बारकाईने पाहत आहे.
पण ती मात्र त्याच्याकडे पाहण्याचे टाळत होती. तिच्या मनात प्रश्न निर्माण होत होते. अभय खरोखर बदलला आहे का? तो आजही तोच माणूस आहे का, ज्याने कधी माझ्या भावना समजून घेण्यास नकार दिला होता? पण नेहाला माहीत होतं की हा वेळ जुन्या जखमा कुरतडण्याचा नव्हता, तर तिची तक्रार गंभीरपणे मांडण्याचा होता. खोलीतील शांततेत दोघांच्या मनात भावनांचा वादळ उसळत होता. मात्र हे स्पष्ट होते की भूतकाळाच्या सावल्या आजही त्यांच्या वर्तमानावर प्रभाव टाकत होत्या. नेहाने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले आणि अभयकडे पाहत तक्रार मांडायला सुरुवात केली. माझ्या शेजारी काही असामाजिक तत्वांनी जगणे कठीण केले आहे. ते रोज माझ्या घराच्या आसपास घाण पसरवतात, रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालतात आणि माझ्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. मी त्यांना अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीही ऐकायचं नाही. आता मला पोलीस हस्तक्षेपाची गरज आहे. अभयने तक्रार लक्षपूर्वक ऐकली आणि फाईलमधील माहितीवर नजर टाकली, पण नेहाच्या आवाजातील वेदना आणि संताप त्याला अस्वस्थ करत होते. त्याला जाणवत होतं की नेहाने या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष केला असेल. जरी त्याच्या चेहऱ्यावर कठोर आणि व्यावसायिक भाव होते, तरी त्याला आतून स्वतःला तुटत असल्याचं जाणवत होतं. हे प्रकरण गंभीर आहे, अभयने म्हणत फाईल बंद केली. आम्ही लवकरच कारवाई करू. तुमच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, याची मी वैयक्तिकरित्या खात्री घेईन. त्याचा आवाज ठाम होता, पण त्यात कुठेतरी दडलेला अपराधीपणा जाणवत होता. नेहाने त्याचे शब्द ऐकले, पण तिच्या डोळ्यातील अविश्वास स्पष्ट दिसत होता. ती स्वतःला रोखू शकली नाही आणि म्हणाली, तुम्ही आज माझ्या न्यायासाठी बोलत आहात, पण त्यावेळेस कुठे होतात, जेव्हा मला तुमच्या सोबतीची सर्वाधिक गरज होती? जेव्हा तुम्ही माझा विश्वास तोडला आणि मला एकटीला सर्व सहन करण्यासाठी सोडून दिलं. नेहाचे हे शब्द ऐकून अभय गोंधळून गेला. त्याने ठरवले होते की ही भेट व्यावसायिक मर्यादेत ठेवायची, पण नेहाच्या या प्रश्नांनी त्याला निशब्द केले. त्याला कळत होतं की या प्रश्नांना योग्य उत्तर त्याच्याकडे नाही. अभय हळू आवाजात म्हणाले, नेहा, मला माहीत आहे की मी खूप चुका केल्या आहेत, पण या क्षणी मी तुझा नवरा नाही, एक पोलीस अधिकारी आहे. माझं कर्तव्य आहे की तुझी मदत करावी आणि मी ती नक्कीच करेन. नेहाने त्याचे शब्द ऐकले, पण तिच्या डोळ्यात अजूनही जुन्या जखमांचे दुःख दिसत होते. तिने शांतपणे उत्तर दिले, मला न्याय हवा आहे, सहानुभूती नाही. जर तुम्ही खरोखर तुमचं कर्तव्य पार पाडू शकता तर मी वाट पाहीन, पण लक्षात ठेवा, माझ्या अपेक्षा आता तुमच्यावर नाहीत, तर कायद्यावर आहेत. या संवादानंतर काही क्षण खोलीत शांतता पसरली. नेहा आपलं म्हणणं सांगून उठली, पण जाताना क्षणभर अभयकडे पाहिलं. अभय त्याच जागी बसून राहिला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र पोकळी होती. दोघांमधील अंतर केवळ शारीरिक नव्हतं, तर भावनिक आणि मानसिकही होतं. ही भेट त्यांच्या भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामधील पूल बांधण्याचा पहिला प्रयत्न होता, पण हा पूल अजूनही अर्धवट होता. नेहा गेल्यानंतर अभय आपल्या खुर्चीत बसून राहिला. त्याच्या मनात उथळपुथळ सुरू होती. त्याची नजर अजूनही त्या फाईलवर होती, जी नेहाने थेट पोलीस ठाण्यात आणण्याचं धाडस दाखवलं होतं. फाईलमध्ये लिहिलेली तक्रार आणि नेहाचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. त्याने विचार केला, जी कधी माझ्या सर्वात जवळ होती, तीच आज माझ्यापासून इतकी लांब का आहे? मी खरंच इतका मोठा गुन्हा केला आहे का, जो सुधारणं शक्य नाही? पोलीस ठाण्यातील कर्मचारी जे नेहमी SP साहेबांच्या आत्मविश्वास आणि कठोर वर्तनासाठी त्यांना ओळखत होते, त्यांना पहिल्यांदाच त्यांना एवढ्या गहन विचारात गुंतलेलं पाहून आश्चर्य वाटलं. अभयने स्वतःला सावरत फाईल पुन्हा उघडली. त्याला माहीत होतं की नेहाला केवळ कायदेशीर न्यायाची गरज नाही, तर यावेळी त्याला हेही सिद्ध करायचं होतं की तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवणार नाही. अभयने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं आणि नेहाच्या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याने स्पष्टपणे सांगितले
हे प्रकरण प्राथमिकतेवर द्या. मला याचा सविस्तर अहवाल हवा आहे आणि याची खात्री करा की भविष्यात त्या भागात कोणत्याही महिलेला अशा अडचणींचा सामना करावा लागू नये. त्याच्या आवाजात जुना अधिकार होता, पण यावेळी त्यात एक वेगळा ठामपणा जाणवत होता. नेहा तिच्या घरी परतली होती, पण तिच्या मनात प्रश्नांचा सागर खवळत होता. ती अभयच्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत नव्हती. भूतकाळाच्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर जिवंत झाल्या होत्या. तो दिवस आठवत होता जेव्हा तिने तिचं नातं वाचवण्यासाठी हर एक प्रयत्न केला होता, पण अभयच्या प्राधान्यक्रम नेहमी कुठेतरी दुसरीकडे असायचे. तिने स्वतःशीच म्हटलं, आता मी कमकुवत नाही. मी माझं आयुष्य स्वतः सावरलं आहे आणि आता मी कोणावरही अवलंबून राहणार नाही, मग तो अभयच का असेना. त्याच संध्याकाळी अभयने नेहाला कॉल केला. त्याने म्हटलं की नेहा, मला माहीत आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस आणि कदाचित तुझं बरोबर आहे, पण यावेळी मी तुझ्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा प्रयत्न करू इच्छितो. हे केवळ माझं कर्तव्य नाही, तर माझी जबाबदारीही आहे. तू पाहशील, तुझ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई होईल आणि तुझ्या परिसरात सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. नेहाने कोणत्याही भावना व्यक्त न करता उत्तर दिलं, हे तुमचं काम आहे अभय, आणि मला आशा आहे की तुम्ही ते तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडाल जसं एका अधिकाऱ्याने करायला हवं. पण माझ्या आयुष्यात तुमची आता कोणतीच भूमिका उरलेली नाही. कृपया हे समजून घ्या. अभयने तिचं हे उत्तर शांतपणे स्वीकारलं. त्याला जाणवलं की नेहाच्या मनात त्याच्याबद्दल असलेली कडवट भावना कदाचित कधीच संपणार नाही, पण त्याने मनाशी ठरवलं की किमान तो आपलं कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल. आता हे फक्त नेहासाठीच नव्हते, तर स्वतःला सिद्ध करण्याचीही एक संधी होती. नेहाच्या शब्दांनी अभयच्या मनाला हादरा दिला, पण त्याने त्यांना मनापासून स्वीकारले. मात्र त्याच्या अंतःकरणात अस्वस्थता वाढत होती. त्याला जाणवले की हे केवळ एका तक्रारीचे प्रकरण नव्हते, तर त्याच्यासाठी ही एक संधी होती त्याच्या भूतकाळातील चुका सुधारण्याची. नेहाच्या प्रत्येक शब्दात त्याच्याबद्दलची कडवटपणा झळकत होती आणि तो कडवटपणा अभयच्या मनात जखम बनून टोचत होती. अभयने लगेचच आपल्या टीमला नेहाच्या परिसरात पाठवले आणि त्या असामाजिक तत्वांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. त्याने त्या भागात गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आणि खात्री केली की नेहाला लवकरच दिलासा मिळावा. त्याच्या मनात सतत विचार येत होता, नेहाला यावेळी दाखवून द्यायला हवं की मी खरोखर बदललो आहे. ती मला माफ न करो, पण मी तिला निराश होऊ देणार नाही. दुसरीकडे नेहा तिच्या घरी बसून या संपूर्ण परिस्थितीकडे बारकाईने पाहत होती. तिने जरी आपल्या शब्दांनी अभयला हे दाखवायचा प्रयत्न केला होता की आता त्याला तिच्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही, तरीही ही भेट तिच्या जुन्या जखमांना पुन्हा उघडत होती. ती एकटी बसून भूतकाळातील त्या सर्व घटनांना आठवत होती, ज्या तिला या अवस्थेपर्यंत घेऊन आल्या होत्या. तिने स्वतःशी म्हटलं, अभयने कधीच मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने नेहमीच त्याच्या कामाला आणि अहंकाराला माझ्यावर महत्त्व दिलं आणि जेव्हा मी त्याला पाठिंबा देण्यासाठी माझ्या सगळ्या स्वप्नांचा त्याग केला, तेव्हाही त्याने मला एकटी सोडलं. पण आता मी आधीसारखी कमकुवत नेहा राहिली नाही. मी माझ्या हिमतीवर माझं आयुष्य उभारलं आहे आणि आता कुणालाही परवानगी देणार नाही की कोणी माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करेल. अभयला रिपोर्ट मिळाला की नेहाच्या भागात शांतता प्रस्थापित झाली आहे. असामाजिक तत्वांवर कारवाई करण्यात आली होती आणि त्या भागात पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात आली होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता, हे पुरेसं असेल का? मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडून नेहाच्या मनात माझ्यासाठी थोडी जागा निर्माण करू शकेन का? अभयने पुन्हा नेहाला कॉल करण्याचा निर्णय घेतला. त्याने विचार केला, मला तिच्याशी फारसं काही बोलायचं नाही, पण हे सांगायचं आहे की तिची समस्या सोडवली गेली आहे. मला हे सिद्ध करायचं आहे की मी अजूनही माझ्या जबाबदाऱ्या समजतो, ती मला स्वीकारो किंवा न स्वीकारो. फोनवर त्याचा आवाज शांत होता,
पण आतून तो भावनांनी ढवळून निघाला होता. त्याने नेहाला सांगितलं, तुझ्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. आता तू सुरक्षित आहेस. जर तुला पुढे कोणतीही अडचण आली तर मला निसंकोचपणे सांग. नेहाने थंड स्वरात उत्तर दिलं, धन्यवाद. हे तुमचं काम होतं आणि तुम्ही ते पार पाडलं. मी याची प्रशंसा करते. पण आता मला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. अभय, मी माझी लढाई स्वतः लढू शकते. अभय काही क्षण शांत राहिला आणि मग फोन ठेवला. हे त्याच्यासाठी आणखी एक धक्का होता. त्याला जाणवलं की कर्तव्य पार पाडूनही त्याने तो विश्वास गमावला होता, जो पुन्हा मिळवणं कदाचित आता अशक्य होतं. अभयने फोन ठेवला, पण नेहाचे शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. मी माझी लढाई स्वतः लढू शकते. हे शब्द केवळ नेहाच्या स्वावलंबनाचा आरसा नव्हते, तर अभयच्या अपयशाचं प्रतिबिंबही होतं. त्याने आपल्या खुर्चीवर डोकं टेकवलं आणि दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळ जिवंत होऊ लागला, जेव्हा नेहा आणि तो एकत्र होते. अभयला आठवलं की नेहाला नेहमी त्याची प्राथमिकता बनायचं होतं, पण त्याने आपल्या करिअरला आणि अहंकाराला त्याच्या नात्याच्या वर ठेवलं. नेहाने किती वेळा प्रयत्न केला होता की तो तिच्या मनातलं समजून घे, पण अभयने त्याला कधीच महत्त्व दिलं नाही. नेहाने किती वेळा प्रयत्न केला होता की तो तिच्या मनातलं समजून घे, पण अभयने त्याला कधीच महत्त्व दिलं नाही. तो नेहमीच असं मानायचा की नेहाने त्याच्या महत्त्वाकांक्षांना समजून घ्यायला हवं, पण आता त्याला जाणवत होतं की त्याने त्या नात्यात फक्त घेणं शिकलं होतं, देणं नाही. त्याने स्वतःशी म्हटलं, नेहाला माझ्याकडून जास्त अपेक्षा नव्हत्या. तिची फक्त एवढीच इच्छा होती की मी तिच्या सोबत उभा राहू, तिची भावनिक गरज समजून घेऊ. पण मी नेहमीच माझ्या विश्वात व्यग्र राहिलो आणि तिच्या गरजा दुर्लक्षित केल्या. आज ती माझ्यापासून इतकी दूर आहे, तेव्हा जाऊन मला समजतंय की मी काय गमावलं आहे. दुसरीकडे नेहा तिच्या घरात बसली होती, पण तिच्या मनातही प्रश्नांचे जाळे पसरलेले होते. ती अभयसोबत घालवलेल्या जुन्या दिवसांची आठवण काढत होती. ती ते दिवस आठवत होती जेव्हा त्यांनी एकत्ररित्या भविष्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण जसजसा काळ गेला, अभयच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल झाला. त्याचं काम आणि पद त्याच्या आयुष्याचं केंद्र बनलं आणि नेहाला स्वतःला एका सावलीसारखं वाटू लागलं. नेहाने स्वतःला सावरत विचार केला, आता मला मागे वळून पाहायचं नाही. मी खूप सहन केलं आहे आणि आता मी माझ्यासाठी एक नवीन जग उभं केलं आहे. अभयला माझ्या आयुष्यातून निघून अनेक वर्ष झाली आहेत आणि मी त्याला पुन्हा माझ्या आयुष्यात जागा देऊ शकत नाही. त्याने जे गमावलं आहे ते कदाचित कधीच परत मिळवू शकणार नाही. याच दरम्यान अभयने पुन्हा एकदा नेहाच्या फाईलवर नजर टाकली. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचा आणि पश्चात्तापाचा एक स्पष्ट भाव होता. त्याने विचार केला, आज मी एक जिल्ह्याचा SP आहे, पण मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खास नात्याला सांभाळू शकलो नाही. नेहाच्या तक्रारींवर कारवाई करून मी एक अधिकारी म्हणून माझं कर्तव्य पार पाडू शकतो, पण एक व्यक्ती म्हणून मी तो हरवलेला विश्वास कसा परत आणू? अभयने ठरवलं की तो आपलं कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल, जरी नेहा त्याला तिच्या आयुष्यात पुन्हा स्वीकारणार नसली तरीही. पण त्याने हेही ठरवलं की तो नेहाच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. त्याने आपल्या वर्दीच्या खांद्यावर हात फिरवला, जणू स्वतःला आठवण करून देत होता की तो आता केवळ एक व्यक्ती नाही, तर एक जबाबदार अधिकारीही आहे. त्याच्यासाठी हे प्रकरण केवळ एक तक्रार नव्हतं, हे त्याच्या हरवलेल्या स्वाभिमानाला परत मिळवण्याचं आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची शेवटची एक संधी होती. त्याने स्वतःशी ठरवलं, नेहाला यावेळी दाखवायचं की मी फक्त एक SP नाही, तर माझ्या पदाचं आणि जबाबदाऱ्या समजून घेणारा माणूस आहे. दुसरीकडे नेहा तिच्या घरी बसली होती, पण तिच्या मनात एक विचित्र शांतता होती. अभयच्या फोन कॉल्स आणि त्याच्या अलीकडच्या वागणुकीमुळे तिला कुठेतरी जाणवलं होतं की अभय बदलण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती अजूनही तिच्या मनाला हे समजवण्याचा प्रयत्न करत होती
की भूतकाळ पुन्हा उकरण्यात काही उपयोग नाही. नेहाने तिचं आयुष्य सावरण्यासाठी खूप कष्ट घेतले होते आणि आता ती पुन्हा त्या वेदनांमधून जाण्यासाठी तयार नव्हती. नेहाच्या भागात आता पोलीस सक्रियतेत वाढ झाली होती. तिथे पूर्वीचा गोंधळ, शोर आणि असामाजिक तत्वांचा त्रास पूर्णपणे संपला होता. परिसरातील लोक नेहाकडे येऊन म्हणू लागले, तुमच्या तक्रारीमुळे परिस्थिती बदलली आहे. SP साहेबांनी उचललेल्या पावलांमुळे आमचं जीवन आता खूप चांगलं झालं आहे. कदाचित तुमच्यामुळेच आम्हाला ही मोकळीक मिळाली आहे. नेहाने त्यांच्या बोलण्यावर हलकेशी स्मित हास्य दिलं, पण तिच्या मनात एक चलबिचल सुरू होती. तिने विचार केला, अभयने आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे, पण मी त्याचं यासाठी कौतुक करावं का? इतक्या वर्षांनंतर त्याच्या या कृतीमुळे ते सगळं सुधारेल का, जे आपण गमावलं होतं? अभयही अजून नेहाबद्दल विचार करत होता. त्याने स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी कामात पूर्णपणे झोकून दिलं होतं, पण त्याच्या मनात सतत एकच प्रश्न येत होता, नेहा पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवेल का? मी तिला हे समजावू शकेल का की मी तो जुना माणूस राहिलेलो नाही, ज्याने कधी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं? काही दिवसांनी अभय नेहाच्या घराजवळून जात असताना त्याने पाहिलं की नेहा आपल्या स्कूटीवर बसून कुठेतरी जात होती. त्याने दुरूनच तिला पाहिलं आणि कोणताही संवाद न करता शांतपणे आपल्या गाडीत बसून राहिला. त्याला जाणवलं की नेहाला थांबवणं किंवा तिच्या जीवनात पुन्हा परतण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असेल. त्याने ठरवलं की तो तिच्या स्वातंत्र्याचा आणि आत्मनिर्भरतेचा सन्मान करेल. नेहानेही जाणवलं की अभय तिला बघत आहे. ती एक क्षणभर थांबली, पण लगेच तिने स्वतःला सावरलं आणि आपल्या मार्गाने पुढे निघून गेली. तिने विचार केला, भूतकाळाला नेहमी मागेच सोडायला हवं. मी माझं आयुष्य स्वतःच्या ताकदीवर उभारलं आहे आणि आता मला कोणत्याही आधाराची गरज नाही. अभयच्या डोळ्यात हलकासा अश्रू दाटला, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याने स्वतःशीच म्हटलं, कदाचित नेहाच्या जीवनात आता माझं काही स्थान नाही आणि ते योग्यही आहे, पण मी नेहमी तिच्या आनंदासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभा राहीन. तिला ते समजलं तरी किंवा नाही तरी, दोघांनी आपले मार्ग वेगळे निवडले होते. नेहा आपल्या आत्मनिर्भर जीवनाकडे वाटचाल करत होती, तर अभयने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हेच आपल्या प्रायश्चिताचं साधन मानलं होतं. त्यांचे मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्या भूतकाळाने त्यांना दिलेल्या धड्यांवर त्यांनी आपापल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाचा पाया घातला होता. काही दिवसांनंतर नेहा आपल्या गल्लीत मुलांना शिकवत होती. हे काम तिला मानसिक शांती आणि आयुष्याला एक उद्देश देत होतं. तेवढ्यात तिने पाहिलं की गल्लीबाहेर एक पोलीस गाडी थांबली आहे. काही पोलीस तिच्याकडे आले आणि तिला एक फाईल दिली. त्यांनी सांगितलं, SP साहेबांनी ही फाईल पाठवली आहे. ही तुमच्या तक्रारीशी संबंधित शेवटचा रिपोर्ट आहे. त्यांनी हेही कळवलं की आता त्या भागात तुमच्या आणि इथल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पुढे काही समस्या आल्यास तुम्ही निर्धास्तपणे संपर्क साधू शकता. नेहाने शांतपणे ती फाईल घेतली आणि पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले. पोलीस निघून गेल्यानंतर तिने ती फाईल उघडली. फाईलमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल होता. प्रत्येक पाऊल व्यवस्थितपणे लिहिलं होतं. सर्वात शेवटी एक छोटीशी चिठ्ठी होती, जी अभयने स्वतः लिहिली होती. त्यात लिहिलं होतं, नेहा, मला माहीत आहे की मी तुझा विश्वास तोडला होता आणि कदाचित आता तुझ्या मनात माझ्यासाठी काहीही उरलं नसेल, पण ही माझी जबाबदारी होती जी पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. तू मला एका खऱ्या अधिकाऱ्याचा अर्थ समजावून दिला आहेस. आता मी माझ्या भूतकाळाला मागे टाकून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. तुझं आत्मनिर्भर आणि सशक्त जीवन पाहून मला खूप अभिमान वाटतो. फक्त इतकंच सांगायचं आहे की मी नेहमी तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करेन. नेहाने ती चिठ्ठी वाचली आणि काही क्षणासाठी स्थिर झाली. तिच्या डोळ्यात हलकीशी नमी दाटली, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. तिने ती चिठ्ठी पुन्हा फाईलमध्ये ठेवली आणि स्वतःशीच म्हणाली, अभयला शेवटी समजलं
की खरी ताकद काय असते. पण आता माझा मार्ग वेगळा आहे. मी माझं आयुष्य स्वतः घडवलं आहे आणि आता मी ते कोणाच्याही सावलीत राहून जगणार नाही. त्या दिवशी अभयही ऑफिसमधून निघताना आकाशाकडे पाहत होता. त्याने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, नेहाने मला जो धडा दिला तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा आहे. मी तिचं प्रेम परत मिळवू शकलो नाही, पण कदाचित हीच माझ्यासाठी योग्य शिक्षा आहे. तिला आनंदी पाहूनच आता मला समाधान मिळेल. नेहा आणि अभयने आपापले मार्ग वेगळे निवडले होते, पण त्यांच्या दोघांच्या मनात एकमेकांसाठी सन्मानाचा भाव शिल्लक राहिला होता. एक अपूर्ण कथा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरली आणि दोघांनीही एक मजबूत आणि चांगला व्यक्ती बनवून गेली. कधी कधी खरं प्रेम अंतरातच त्याचा अर्थ शोधतं, कारण त्या अंतरामुळेच आपण स्वतःला आणि आपल्या नात्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच आशयघन आणि शिकवण देणाऱ्या कथा ऐकायला मिळतील. पुढच्या व्हिडिओ एका नवीन विषयासोबत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. थँक्यू.